झी 24 तास एक पाऊल पुढे। तर इकडे मात्र देवयानीवरच्या संकटांची मालिका संपण्याचे चिन्ह मालिकेत दिसत नाहीयेत। घरातले सगळेच देवयानीवरती आरोप करतायत आणि त्यातच मालिकेत आलाय एक सॉलिड ट्विस्ट। पाहूयात। भाऊसाहेब काय चाललंय? कशापाय उठता बसता देवयानीच्या नावानं बोंब मारतायसा? म्हणजे तिनं आमचं नाक कापलंय, तिच्यावर आरती वाळू का काय? देवयानीला घालून पाडून बोलण्याचा बिडा जणू काही घरातल्यांनी उचललाय। देवयानीवर आरोप करण्याची एकही संधी आऊसाहेब सोडत नाही। त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्या या घरच्या कारभारीण बाई आहेत, हे लक्षात ठेवा। आता तुम्ही आम्हाला अक्कल शिकवणार? अरे इतका जर विश्वास आहे ना यांच्या निर्दोषपणावर, तर मग सिद्ध करून दाखवा म्हणा। जमल नाही ना, मग कारभारीण पद सोडा। जयदीपचा जामीन कोणी केला याचा काय पत्ता लागला? संग्रामराव, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांचा जामीन तुमच्या बाई। तर देवयानीला निर्दोष सिद्ध करण्याचा पण संग्रामने केलाय। तुम्ही त्याला आमच्या ताब्यात दिलं आणि लगोलग त्याच्या सुटकेसाठी फोन आला। तो या नंबरवरून आला। कधीपासून बघतीये सारखं आपलं संग्राम संग्राम संग्राम। त्यांना मिळवून दाखवीन काय, तुझ्यापासून हिरावूनच घेईन काय। एकीकडे एवढं सगळं घडत असतानाच मालिकेत आलाय एक सॉलिड ट्विस्ट। माझा आई गुपचूप नाशिकला निघून जा। अगं त्यातच शहाणपणा आहे तुझा, नाहीतर त्या देवयानीचं भूत येऊन बसेल तुझ्या मानकुटीवर। मग काय करशील ग? बसशील भोमलत भूत? तर काय बोलतेस तू? हे अर्थ सरळ आहे, मी देवयानी नाही। ही जी देवयानी म्हणजे आफ्टर की मोहिनीला मी कशी अडकवू शकते, तर हे सगळे जे डावपेच आहेत ते खेळायला खूप मजा येते। आणि त्यासोबतच ती इमोशनल पण आहे, तिच्यात सामंजस्य पण तेवढंच आहे, त्यामुळे बस मजा येते। परफॉर्मन्स ओरिएंटेड रोल आहे आणि छान वाटतंय खूप। पण एक्झॅक्टली काय हे मी तुम्हाला काय सांगू, मला स्वतःलाच माहित नाहीये। सो हे माझ्यासाठी एक कोडच आहे। आधीची जी देवयानी होती त्यात मी प्रत्येक खेळी खेळल्यावरती गप्प राहायची, रडायची, मी स्ट्रॉंग होते त्यावेळेला। पण आता ऍक्सिडेंट नंतरची देवयानी म्हणजे जमीन आसमानचा फरक पडलाय। मी कुठे खेळायला खेळी टाकते किंवा प्लॅन करते, ती प्रत्येक प्लॅन माझा उलटून माझ्यावर लावते। तू जर का देवयानी नाहीयेस तर मग कोण आहेस? आणि इथे का आलीयेस? नक्की काय चाललंय तुझ्या मनात? त्याच्याशी तुझं काय देणं घेणं? माझं आता ही देवयानीची चाल आहे की खरंच ही कुणीतरी वेगळी आहे, हे कळण्यासाठी थोडी वाट पाहूया। कोणत्याही प्रकारे सिद्ध करू शकत नाही आणि मला या घराबाहेरही काढू शकणार नाही। मग काय पर्याय उरला ग तुझ्याकडे? तू एक काम कर, खरंच नाशिकला निघून जा। त्यातच शहाणपणा आहे। स्वतःहून निघून गेलीस ना तर बरं, नाही तर झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। जाशील ना? झी 24 तास एक पाऊल पुढे।